नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ अपूर्णांकावरील क्रिया या प्रकरणावरचा 7वा व्हिडिओ आहे। या व्हिडिओमध्ये आपण सुरुवातीला सराव संच 12 पाहतोय। सराव संच 12 हा पूर्णतः अपूर्णांकांचा गुणाकार या संकल्पनेवर आधारित आहे। अपूर्णांकांचा गुणाकार कसा करायचा हे आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे अपूर्णांकावरील क्रिया भाग 6 मध्ये आपण पूर्णतः त्याचं विश्लेषण पाहिलेलं आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण आता सराव संच 12 पाहण्यासाठी सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे गुणाकार करा। असे एकूण 8 अपूर्णांकांचे वेगवेगळे गुणाकार आपल्याला दिलेले आहेत। तर तो गुणाकार फक्त आपल्याला या प्रश्नामध्ये करायचा आहे। तर हे मी परत एकदा क्लिअर करतो की अपूर्णांकांचा गुणाकार करत असताना आपण हा नियम पाहिला होता की दिलेल्या दोन अपूर्णांकांच्या गुणाकारामध्ये अंशांचा गुणाकार अंशस्थानी करायचा आणि छेदाछेदांचा गुणाकार छेदस्थानी करायचा। फक्त आपण एक 2-3 उदाहरणं पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिली होती की गुणाकार करताना कोणते नियम फॉलो केले पाहिजेत। तर त्यामध्ये आपण एक असा नियम पाहिला होता की जर दिलेल्या दोन अपूर्णांकामध्ये छेदस्थानी असलेल्या कोणत्याही एखाद्या संख्येने जर अंशस्थानच्या एखाद्या संख्येला किंवा अंशस्थानी असणाऱ्या कोणत्याही संख्येने जर छेदस्थानी असणाऱ्या कोणत्याही संख्येला जर निशेष भाग जात असेल किंवा असे जर कोणत्या दोन संख्या असतील की ज्यांना दुसऱ्या एका संख्येने दोघांनाही निशेष भाग जात असेल तर तो भाग अगोदर लावायचा आणि नंतर आपण यांचा गुणाकार करायचा। सुरुवातीला पहिलं गणित बघूया आपण। 7 एके 7 अंशस्थानी 7 राहील आणि 5 गुणिले 4 5 चोक 20 छेदस्थानी राहील। जर या दुसऱ्या गणिताचा विचार केला तर आता याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला हे पाहायचं आहे की कोणत्या संख्येने याला भाग घालवता येतो का। तर याच्यामध्ये कोणत्या संख्येला भाग घालवता येत नाही, त्यामुळे 6 गुणिले 2 अंशस्थानी राहील 12, 7 गुणिले 5 छेदस्थानी राहील 35। नंतर याच्यामध्ये अंशस्थानी राहील 5 गुणिले 4 म्हणजे 20 आणि छेदामध्ये 9 गुणिले 9 म्हणजे 81। नंतर चौथ्यामध्ये बघा 4 गुणिले 2 म्हणजे 8 येईल अंशस्थानी, 11 गुणिले 7 77 येईल छेदस्थानी। नंतर पाचव्या उदाहरणामध्ये बघा 7 गुणिले 1 अंशस्थानी 7 राहील, 5 गुणिले 2 छेदस्थानी 10 येईल, 9 गुणिले 7 आणि 7 गुणिले 8। आता या पूर्णांकामध्ये जर निरीक्षण केलं तर याचा छेद 7 आहे या पूर्णांकाचा आणि या पूर्णांकाचा अंश 7 आहे। म्हणजे जर या दोघांनाही आपण 7 ने भाग लावू शकतो म्हणजे हे दोन्हीही 7 एके 7 असा भाग जाईल या दोघांचा। मग या अपूर्णांकाच्या अंशस्थानी फक्त काय उरेल 1 आणि याच्या अंशस्थानी उरेल 9 आणि याच्या अंशस्थानी काय उरेल फक्त 1। म्हणजे अंशस्थानी काय यायला पाहिजे तर 9 गुणिले 1 आणि छेदामध्ये इथं काय उरणार आहे 1 गुणिले 8 म्हणजे 9 अंश छेद 8 हे उत्तर येईल। आता या 7व्या उदाहरणामध्ये बघा या पूर्णांकाचा अंश आहे 5 तर याचा छेद आहे 5 आणि या पूर्णांकाचा अंश आहे 6 तर या पूर्णांकाचा छेद आहे 6। म्हणजे दोन्हीही अपूर्णांकामध्ये याच्यामध्ये 5 एके 5 5 एके 5 आणि 6 एके 7 6 एके 6 म्हणजे अंशस्थानी इथं पण 1 उरेल, इथं पण 1 उरेल, छेदस्थानी इथं पण 1 उरेल, इथं पण 1 उरेल। म्हणजे उत्तर आपलं 1 अंश छेद 1 म्हणजेच 1 उत्तर येईल। बघा नंतर याच्यामध्ये बघा या ठिकाणी 6 आणि या ठिकाणी 2 आहे म्हणजे 2 ने आपण 6 ला भाग लावू शकतो। म्हणजे तो कसा लागेल बे 1 बे बे त्रिक 6 म्हणजे इथं किती येईल 3 म्हणजे इथं काय उरेल 3 गुणिले इकडे किती राहिलेले 3 आणि छेदामध्ये इथं किती आहे 17। मग 3 गुणिले 3 काय येईल इथं 9 अंश छेद 17। असा हा झाला सराव संच 12 मधला म्हणजे सराव संच 12 मधले पहिलं उदाहरण झालं। आता आपण दुसरं उदाहरण पाहू। सराव संच 12 मधला हा दुसरा प्रश्न आहे। अशोकरावांनी आपल्या 21 एकर शेताच्या 2/7 भागात केळीची लागवड केली तर एकूण केळी लागवडीचे क्षेत्र किती असा प्रश्न आहे। याच्यामध्ये उल्लेख केलेलं एकूण क्षेत्र अशोकरावांचं एकूण क्षेत्राचा उल्लेख किती आहे 21 एकर क्षेत्र हे अशोकरावांचं एकूण क्षेत्र आहे की ज्याचा उल्लेख या प्रश्नामध्ये केलेला आहे। आता त्या एकूण 21 एकर शेताच्या चाचीचे आलेलं आहे याच्यामध्ये चाचीचे पैकी चा हा शब्द इथं आलेला आहे 2/7 भागात। जर 21 एकर शेताच्या 2/7 भागात असा जर उल्लेख असेल तर 21 एकरला आपण 2/7 ने गुणणार। बघा 21 एकरला आपण 2/7 ने गुणणार। जर 21 एकरला किंवा 21 ला जर 2/7 ने जर आपण गुणलं तर एकूण केळीचं जे क्षेत्र आहे कारण एवढ्या भागामध्ये केळीची लागवड केलेली एकूण क्षेत्र आहे 21 एकर। मग जर या दोघांचा गुणाकार केला तर एवढ्या भागामध्ये जे काय उत्तर येईल
तेवढ्या भागामध्ये जी केळीची लागवड केलेली आहे तर तेवढं क्षेत्र आपल्याला एकरामध्ये मिळेल. म्हणजे 21 एकर काय आहे, हे एकूण क्षेत्र आहे. बघा एकूण क्षेत्र काय आहे, 21 एकर. आता म्हणून हे म्हणूनचं चिन्ह बघा लक्षात ठेवा. केळीचे एकूण क्षेत्र, केळीचे एकूण क्षेत्र किंवा केळी जी लागवड केलेली आहे ती किती क्षेत्रामध्ये केलेली हे काढणार कसं आपण, तर 21 हे एकूण क्षेत्र, त्याच्या किती भागात केळी लावलेली, 2/7, म्हणून 2/7 गुणिले केलं. आता आपण पाठीमागं पाहिलं होतं बघा की हा 21 फक्त आपण असा लिहिलेला आहे, परंतु जर हा 21 आपण असा लिहित असेल तर ह्याला छेद जर काय नसेल तर छेद किती असतो 1 असतो. मग या 7 ने 21 ला भाग लावता येईल बघा. 7 1 7, 7 त्रिक 21, म्हणजे इथं अंशाला काय उरेल बघा बरं, 3 गुणिले 2 उरेल आणि छेदामध्ये इथं तर 1 आहेच ऑलरेडी, आणि या 7 ने 21 ला भाग लावल्यामुळे इथं पण फक्त काय उरेल, 1 उरेल. म्हणजे अंशस्थानी काय उरलं, 3 दुने 6, छेदस्थानी 1 आहे म्हणजे 6 उत्तर यायला पाहिजे. म्हणून या केळी लागवडीचे एकूण क्षेत्र किती यायला पाहिजे, 6 एकर. बघा 6 एकरामध्ये केळीची लागवड अशोकरावांनी केलेली आहे. आता कधी कधी हाच प्रश्न असा विचारला जातो की अशोकरावांनी आपले 21 एकर शेताच्या 2/7 भागात केळीची लागवड केली तर एकूण किती क्षेत्रामध्ये त्यांनी केळीची लागवड केली नाही, किंवा अजून एखाद्या पिकाचं नाव देतील. आणि तर उरलेल्या क्षेत्रामध्ये समजा त्यांनी काय घेतलेलं आहे, इथं केळीचं पीक केलं, समजा उरलेल्या क्षेत्रामध्ये कोणतं पण एखादं तांदूळाचं पीक घेतलेलं आहे म्हणा, किंवा कोणतं पण एखादं नारळाचं आहे, आंब्याची बाग आहे, कोणतं पण त्यांनी उल्लेख केलेला असेल, तर उरलेलं क्षेत्र त्यांनी दिलेलं असतं, उरलेल्या क्षेत्रातलं पीक दिलेलं असतं, तर मग त्या पिकाचं क्षेत्र किती असा सुद्धा प्रश्न असतो. त्यावेळेस जर 6 एकरामध्ये शेती, 6 एकरामध्ये कोणत्या पिकाची लागवड आहे, केळीची, तर उरलेलं क्षेत्र किती असेल, इथं 15 एकर. हे आपण जे 6 एकर आहे ते 21 मधून आपण वजा करणार, उरलेलं क्षेत्र किती असेल, 15 एकर. तर या 15 एकरामध्ये दुसरं कोणतं तरी पीक असेल, असा पण प्रश्न कधी कधी विचारला जाऊ शकतो. त्यामुळं प्रश्नामध्ये नक्की आपल्याला काय विचारलेलं आहे हे आपण नीट लक्ष देणं गरजेचं आहे. आता हा झाला दुसरा प्रश्न. यानंतरचा आपण तिसरा प्रश्न पाहू. सराव संच 12 मधला हा तिसरा प्रश्न आहे. लष्करातील एकूण सैनिकांपैकी 4/9 भाग सैनिक उत्तर सीमेवर संरक्षण करत आहेत. या सैनिकांच्या संख्येच्या 3ऱ्या भागाएवढे सैनिक ईशान्येकडील भागात संरक्षणासाठी कार्यरत आहेत. जर उत्तर सीमेवर कार्यरत असणाऱ्या सैनिकांची संख्या 5,40,000 असेल तर ईशान्येकडील सैनिकांची संख्या किती? गणितामध्ये आपल्या भारताच्या 2 भागांचा उल्लेख आहे. एक भाग आहे ईशान्येकडचा भाग, त्याला आपण नॉर्थ ईस्ट म्हणतो, आणि एक आहे उत्तर भाग, त्याला आपण नॉर्थ भाग, नॉर्थ रिजन फक्त म्हणतो. जर आता आपण 2 भागांचा या विचार केला तर त्यांनी काय दिलेलं आहे बघा. सुरुवातीचं वाक्य वाचू आपण. लष्करातील एकूण सैनिकांपैकी, लष्करामध्ये जेवढे काय एकूण सैनिक आहेत त्या सैनिकांच्या 4/9 भाग सैनिक हे उत्तर सीमेवर आहेत. या सीमेवर एकूण सैनिक आहेत 4/9 भाग सैनिक, हे एकूण सैनिकांच्या 4/9 भाग सैनिक आहेत. आणि या सैनिकांच्या संख्येच्या 3ऱ्या भागा एवढे, म्हणजे उत्तर सीमेवर जेवढे सैनिक आहेत, उत्तर सीमेवर जेवढे सैनिक आहेत त्या सैनिकांच्या, म्हणजे उत्तर सीमेवर असणाऱ्या सैनिकांच्या 1/3 भाग, म्हणजेच 3ऱ्या भागा एवढे. 3रा भाग म्हणजे गुणिले 3 नाही, तर 3रा भाग म्हणजे 3 भागापैकी 1 भाग सैनिक, म्हणजे उत्तर सीमेवर जेवढे सैनिक आहेत तेवढ्या सैनिकांच्या 1/3 भाग किंवा 1/3 सैनिक हे कोणत्या ठिकाणी, ईशान्येकडील भागात संरक्षणासाठी कार्यरत आहेत. मग पुढे एक माहिती दिलेली बघा आपल्याला. जर उत्तर सीमेवर कार्यरत असणाऱ्या सैनिकांची संख्या 5,40,000 असेल. आता हा जो उत्तर भाग आपण म्हटलेला आहे तर डायरेक्ट तोच भाग किती दिलेला आहे आपल्याला, तिथे डायरेक्ट सैनिकांची संख्या दिलेली आहे. ती किती आहे, 5,40,000 सैनिकांची संख्या आहे. आणि या एकूण सैनिकांच्या संख्येच्या किती भाग, 3रा भाग, म्हणजेच 1/3 सैनिक कोणत्या ठिकाणी आहेत, ईशान्येच्या भागात आहेत. मग प्रश्न असा विचारलेला आहे की ईशान्येकडील
भागामध्ये किंवा ईशान्येकडील भागात सैनिकांची संख्या किती असेल। आता त्या भागामध्ये सैनिकांची संख्या काढण्यासाठी तसा या 4/9चा आपल्याला प्रत्यक्षपणे कोणताच फायदा नाही। हे फक्त आपल्याला आकडेवारी 4/9 भाग दिलेले आहे, परंतु याचा आपल्याला कुठेच फायदा होत नाही, कारण डायरेक्ट उत्तर भागामध्ये किती सैनिक आहेत, 5,40,000 आणि या सैनिकांचे 1/3 किंवा तिसरा भाग किंवा 1/3 भाग सैनिक ईशान्येकडच्या भागात आहेत। मग ईशान्येकडच्या भागात असणाऱ्या सैनिकांची संख्या काढण्यासाठी आपण 5,40,000 गुणिले 1/3 करणार। कारण का, तर ही जी संख्या आहे एकूण संख्या याच्या 1/3 सैनिक आहेत। मग नेहमीप्रमाणे याला छेद काय नाही, म्हणजे छेद काय असेल 1, म्हणजेच 5,40,000ला आपण कितीने भागणार, 3 ने। मग 3 1 3, बघा आता नीट भागाकार, 3 1 3 उरतील बाकी 2, 3 8 24 आणि 1 2 3 4 0 आहेत, 1 2 3 4 0, म्हणजे हे गणित बघा, म्हणजे याचं उत्तर 1,80,000 येईल का। बघा 1,80,000 हे उत्तर आहे। याचा अर्थ काय की ईशान्येकडच्या भागामध्ये कार्यरत असणाऱ्या सैनिकांची संख्या किती असेल, 1,80,000 ही संख्या असेल, जर उत्तर सीमेवरती सैनिकांची संख्या 5,40,000 असेल। अशा पद्धतीने हे आपले 3 उदाहरणं झाली, सराव संच 12 मधले 3 उदाहरणं झाली। आता आपण याच्या पुढे गुणाकार व्यस्त ही काय संकल्पना आहे ते एक बघू, नंतर त्याच्यामध्ये भागाकार एक बघायचा आपल्याला, अपूर्णांकांचा भागाकार, आणि शेवट लगेच सराव संच 13 संपला की आपलं इथं अपूर्णांकावरील क्रिया हे प्रकरण संपतंय। तर आता आपण गुणाकार व्यस्त म्हणजे रेसिप्रोकल्स किंवा मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स हे काय कन्सेप्ट आहे हे आपण आता पाहूया। पुढची संकल्पना आहे गुणाकार व्यस्त, त्याला आपण इंग्लिशमध्ये रेसिप्रोकल्स ऑर मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्सेस असं आपण म्हणतो। आता ही गुणाकार व्यस्त ही संकल्पना काय हे समजून घेऊ। उदाहरणार्थ कोणत्याही 2 संख्या तुम्हाला दिलेल्या आहेत, समजा आपण या ठिकाणी घेऊ 7 ही एक संख्या दिलेली। आता 7 ही एक संख्या आणि अजून एक दुसरी अशी संख्या घ्यायची की ज्या 2 संख्यांचा जर गुणाकार केला तर उत्तर किती यायला पाहिजे, उत्तर यायला पाहिजे 1। म्हणजे गुणाकार व्यस्त ह्या अशा संख्या आहेत। गुणाकार व्यस्त संख्या म्हणजे काय, गुणाकार व्यस्त संख्या म्हणजे अशा 2 संख्या की ज्या 2 संख्यांचा गुणाकार किती आला पाहिजे, 1 आला पाहिजे। तुम्हाला याच्या अगोदर आपण बघा पूर्णांक संख्यामध्ये एक संकल्पना पाहिली होती, विरुद्ध संख्या किंवा ऑपोजिट नंबर्स। त्याच्यामध्ये आपली व्याख्या अशी होती की विरुद्ध संख्या किंवा ऑपोजिट नंबर्स म्हणजे काय, तर अशा 2 संख्या की ज्यांची बेरीज काय यायला पाहिजे, 0 यायला पाहिजे, अशा 2 संख्या या परस्परांच्या विरुद्ध संख्या झाल्या। परंतु याच्यामध्ये आपल्याला गुणाकार व्यस्तामध्ये काय करायचं आहे, अशा 2 संख्या की ज्यांचा गुणाकार 1 आला पाहिजे। मग आपण हे पाहिलं होते की 7ला आपण 7/1 असं सुद्धा लिहू शकतो, कारण हा सुद्धा एक काय हा एक अपूर्णांक एक प्रकारचा। मग आता दुसरी एक संख्या अशी शोधायची या ठिकाणी की त्यांचा जर गुणाकार केला तर उत्तर किती यायला पाहिजे, 1 यायला पाहिजे। मग आताच आपण पाहिलं होतं की भाग लावताना आपण अंशांचा छेदाला छेदाचा अंशाला असा भाग लावू शकतो। तर या 7ला जर आपणाला भाग पूर्ण घालवायचा असेल तर इथं जर आपण 7 लिहिलं तर या दोघांचा भाग जाईल का रे, जाईल, म्हणजे भाग कितीचा येईल, 1चा येईल। आणि या अंशामध्ये पण आपण 1 लिहू, म्हणजे 1/7 ने जर या 7ला गुणलं तर उत्तर काय यायला पाहिजे, 1 यायला पाहिजे, कारण 7 1 7 7 1 7 हा भाग लागेल। अंशामध्ये 1 आणि 1 गुणाकार एकच राहील, छेदामध्ये 1 आणि 1 गुणाकार काय राहील, 1 राहील। 1/1 म्हणजेच 1 उत्तर येईल। म्हणजेच 7 आणि 1/7 या 2 संख्या या परस्परांच्या काय झाल्या, या 2 संख्या ह्या परस्परांच्या काय झाल्या, गुणाकार व्यस्त संख्या किंवा 7 and 1/7 these two are reciprocals or multiplicative inverses of each other। म्हणजे 7 आणि 1/7 ह्या परस्परांच्या, म्हणजे 7ची 1/7 ही गुणाकार व्यस्त झाली किंवा 1/7ची 7 ही गुणाकार व्यस्त संख्या झाली। मग आता पुढे जर उदाहरण आपण पाहिलं, समजा आपण इथं 8/9 हा एक अपूर्णांक घेतला। जर हा पूर्णांक आपण घेतल्यानंतर याचा गुणाकार व्यस्त विचारला तर फक्त काय करायचं, याचा गुणाकार व्यस्त विचारला असेल तर छेदाची जी संख्या आहे किंवा जो छेद आहे तो अंशाला लिहायचा आणि जो अंश आहे तो छेदाला लिहायचा, बरोबर यांचा गुणाकार किती यायला पाहिजे, 1 यायला पाहिजे। म्हणजेच दिलेला अपूर्णांक फक्त जर आपण अंश आणि छेद बदलून लिहिला
बघा अंश आणि छेद बदलून लिहिला तर ते दोन अपूर्णांक हे परस्परांचे गुणाकार व्यस्त झाले किंवा ह्या दोन संख्या ह्या परस्परांच्या गुणाकार व्यस्त झाल्या किंवा ते दोघांचे एकमेकांचे रेसिप्रोकल्स झाले किंवा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्सेस झाले. बरोबर, इथपर्यंत समजलं. आता इथं समजा मी असं घेतलेलं आहे 1/11 हा एक अपूर्णांक घेतला किंवा ही एक संख्या घेतली तर आता या संख्येची गुणाकार व्यस्त किती असेल तर या संख्येची गुणाकार व्यस्त असेल 11/1 म्हणजेच फक्त काय असेल 11 ही या संख्येची गुणाकार व्यस्त असेल कारण यांचा गुणाकार जर आपण केला तर उत्तर किती येईल 1 येईल. इथपर्यंत समजलं. आता मग 1 या संख्येची गुणाकार व्यस्त काय असेल वर 1 या संख्येची गुणाकार व्यस्त 1/1 म्हणजेच 1 असेल किंवा 1/1 म्हणजेच 1 उत्तर येते म्हणजे 1 ची गुणाकार व्यस्त किती असायला पाहिजे 1च असायला पाहिजे कारण 1 आणि 1 यांचा गुणाकार केल्यानंतर उत्तर किती येतंय 1 येतंय. म्हणून तर असा प्रश्न विचारला गेला की 1 या संख्येची गुणाकार व्यस्त किती किंवा कोणती तर त्याचं उत्तर असेल 1च. 1 या संख्येची गुणाकार व्यस्त 1च असेल. आणि 0 या संख्येची गुणाकार व्यस्त काढता येते का किंवा ती किती असेल. आता कोणत्याही संख्येला जर 0 ने गुणलं तर उत्तर 0च येणार आहे म्हणजे 10 गुणिले 0 करा किंवा 9 गुणिले 0 करा कितीही करा त्याला जर गुणिले 0 केलं तर उत्तर किती येणार आहे 0. पण आपणाला 0 आणि अशी कोणतीही एक संख्या अशी मिळेल का की ज्यांचा गुणाकार केल्यानंतर उत्तर किती यायला पाहिजे 1 यायला पाहिजे. परंतु 0 आणि दुसरी कोणतीच संख्या यांचा गुणाकार केल्यानंतर उत्तर 1 येणार नाही त्यामुळे 0 या संख्येला गुणाकार व्यस्त संख्या नाही. याचा अर्थ एक दोन वाक्य लक्षात ठेवा. 1 या संख्येचा गुणाकार व्यस्त 1 असतो तर 0 या संख्येला गुणाकार व्यस्त संख्या नसते किंवा याला गुणाकार व्यस्त नसतो. आता आपण अपूर्णांकांचा भागाकार पाहू. आता आपण अपूर्णांकांचा भागाकार बघूया. या ठिकाणी मी 4 उदाहरणं लिहिलेत. आपल्याला या 4 उदाहरणामध्ये अपूर्णांकांचा भागाकार करायचा आहे. सुरुवातीला पहिलं उदाहरण बघूया. 3/4/5 हा आपल्याला भागाकार करायचा आहे. तर भागाकार करताना सुरुवातीचा जो काय अपूर्णांक असेल किंवा जी संख्या असेल मी ती जशी आहे तशी लिहिली. आता फक्त पुढे एक आपल्याला चेंज करायचं आहे. काय फक्त समजून घ्या. हे जे भागाकाराचं चिन्ह आहे त्याऐवजी आपण गुणाकाराचं चिन्ह लिहायचं. बघा हे भागाकाराचं चिन्ह आहे त्याऐवजी आपण गुणाकाराचं चिन्ह लिहिलं आणि या भागाकाराच्या पुढे जो काही अपूर्णांक किंवा जी काही संख्या असेल त्या संख्येची किंवा त्या अपूर्णांकांची गुणाकार व्यस्त संख्या लिहायची. मग याची 4/5 ची गुणाकार व्यस्त म्हणजे काय करायची फक्त छेद अंशाला आणि अंश छेदाला लिहायचा म्हणजे याचं या अपूर्णांकाची गुणाकार व्यस्त संख्या काय येईल 5/4 येईल. म्हणजेच आपण हा जो भागाकार आहे तो गुणाकारामध्ये रूपांतरित केला आणि फक्त 4/5 या संख्येची आपण गुणाकार व्यस्त संख्या लिहिली. म्हणजेच या 3ला जर छेद काय नसेल तर तो छेद काय घेणार आपण 1 घेणार. आता आपल्याला गुणाकार तर अपूर्णांकाचा माहिती आहे मग 3 आणि 5 अंशामध्ये यांचा गुणाकार करा. 3 आणि 5 यांचा गुणाकार येईल 15. 4 आणि 1 यांचा गुणाकार येईल 4 म्हणजे 15/4 हे उत्तर झालं या दोन अपूर्णांकांच्या भागाकाराचं. म्हणजे तुम्हाला याच्यावरून एवढं समजलं असेल की जर दोन संख्यांचा किंवा दोन अपूर्णांकांचा जर भागाकार दिला असेल तर पहिल्या संख्येला दुसऱ्या अपूर्णांकाच्या किंवा दुसऱ्या संख्येच्या गुणाकार व्यस्ताने गुणणं म्हणजेच या दोन संख्यांचा भागाकार करणं. आता इथं पण बघा 7/9 जी पहिली संख्या आहे ती आपण आहे अशी मांडली किंवा पहिला अपूर्णांक जो आहे तसा आहे असा मांडला. आता दुसऱ्या अपूर्णांकाने भागणं म्हणजेच या अपूर्णांकाच्या गुणाकार व्यस्तानं गुणणं म्हणजेच भागाकाराचं रूपांतर आपण कशामध्ये करणार गुणाकारामध्ये. आणि 5/11 याची काय घ्यायची गुणाकार व्यस्त म्हणजे ती काय येईल 11/5. याच्यामध्ये बघा कोणत्या संख्येने भाग जातोय का नाही. मग 11 गुणिले 7 किती येईल 77 आणि 9 गुणिले 5 45 येईल. नंतर खाली बघा 13/5 हा अपूर्णांक आहे असा लिहिला. यांचा काय आपल्याला करायचं रूपांतर कशामध्ये करायचंय गुणाकारामध्ये. आता याची गुणाकार व्यस्त काय येईल 3/26 येईल. परंतु हा गुणाकार करण्याच्या अगोदर 13 ने 26ला भाग जातो. 13 × 13 13 × 26 म्हणजे या ठिकाणी अंशाला काय उरेल 1. इथं किती राहील 3. छेदामध्ये बघा या ठिकाणी किती आहे 5. या ठिकाणी काय उरेल इथं 2 उरेल कारण आपण 13 ने 26ला भाग लावलेला आहे. 3 × 1 3 आणि 5 × 2 10 3/10 हे उत्तर असेल.
आता या शेवटच्या उदाहरणामध्ये बघा 12/17 हा पूर्णांक मी जसा आहे तसा लिहिला. आता याच्यामध्ये जो भागाकार आहे तो आपल्याला गुणाकारामध्ये रूपांतरित करायचा आहे म्हणून गुणाकारात चिन्ह दिलं. आता 4 या संख्येची गुणाकार व्यस्त लिहायची आहे. म्हणजे 4 या संख्येला कोणता छेद नाही म्हणजे कोणता असतो 1 असतो. 4/1 याची गुणाकार व्यस्त काय असेल 1/4 असेल. मग याच्यामध्ये 4 ने 12ला भाग जातोय 4 1 4 4 त्रिक 12 म्हणजे अंशामध्ये काय उरेल 3 गुणिले 1 आणि छेदामध्ये काय उरेल 17 गुणिले 1 फक्त उरेल. याचा अर्थ 3/17 हे याचं उत्तर येईल. अशा पद्धतीने झाला हा अपूर्णांकांचा भागाकार. आणि आता व्हिडिओचा आपण शेवटचा पार्ट बघतोय तो म्हणजे काय बघणार आहे सराव संच 13 की जो या अपूर्णांकावरील क्रिया या प्रकरणावरचा शेवटचा पार्ट आहे. तर तेवढा आपण आता बघूया आणि या प्रकरणाचा शेवट करूया. या प्रकरणाचा शेवटचा पार्ट म्हणजे सराव संच 13 आपण पाहतोय. त्यातला पहिला प्रश्न आहे खालील संख्यांचे गुणाकार व्यस्त लिहा. या 5 संख्या दिलेल्या आहेत याच्यामध्ये थोडक्यात अपूर्णांक दिलेले आहेत तर यांचा आपल्याला गुणाकार व्यस्त लिहायचा आहे. 7 या संख्येचा गुणाकार व्यस्त लिहिताना आपल्याला माहिती आहे की 7ला छेद आपण काय पकडतो 1 पकडतो आणि याचा जर आपण गुणाकार व्यस्त केला तर छेद हा अंशाला आणि अंश छेदाला म्हणजे 7 या संख्येचा गुणाकार व्यस्त असेल 1/7. 11/3चा गुणाकार व्यस्त असेल 3/11 फक्त छेद अंशाला अंश छेदाला लिहायचा आहे कारण या दोघांचा गुणाकार तर आणि तरच काय येणार आहे 1 येणार आहे. नंतर 5/13चा गुणाकार व्यस्त असेल 13/5. 2 या संख्येचा गुणाकार व्यस्त असेल 1/2 आणि 6/7 या संख्येचा गुणाकार व्यस्त असेल 7/6 असेल. तर अशा पद्धतीने हा पहिला प्रश्न झाला. आता याच्यामध्ये एकूण 3 प्रश्न आहेत. आता उरलेले आपण 2 प्रश्न पाहू. दुसरा प्रश्न आहे खालील अपूर्णांकांचा भागाकार करा. 4 उदाहरणं दिलेली आहेत. आपण पहिलं उदाहरण पाहू. याच्यामध्ये ठरल्याप्रमाणे आपल्याला जो पहिला अपूर्णांक आहे तो पहिला अपूर्णांक आहे असा आपण मांडला. नंतर हे जे भागिले चिन्ह आहे याच्याऐवजी आपण गुणाकाराचं चिन्ह लिहिणार आणि 1/4 या पूर्णांकाचा गुणाकार व्यस्त लिहिणार. तो येणार 4/1 म्हणजेच 4 येईल. मग याच्यामध्ये हे जे गुणाकारामध्ये रूपांतरित केलेलं गणित आहे याच्यामध्ये अंशांचा गुणाकार 4 दुने 8 आणि छेदामध्ये 3 एके 3 फक्त उरेल. 5/9 भागिले 3/2 याच्यामध्ये 5/9 आपण आहे असं मांडणार. भागाकाराऐवजी आपण गुणाकारात चिन्ह लिहिणार. 3/2चा गुणाकार व्यस्त आपण लिहिणार 2/3. याच्यामध्ये कोणत्या संख्येने भाग जातोय का नाही तर 5 दुने 10 अंशामध्ये 10 येईल आणि छेदामध्ये 9 त्रिक 27 उरेल. नंतर तिसरा प्रश्न बघा 3/7 आपण आहे असा लिहिला. भागाकाराऐवजी आपण गुणाकारात चिन्ह लिहिलं आणि 5/11चा गुणाकार व्यस्त काय असेल 11/5 म्हणजे आपल्याला अंशामध्ये 11 गुणिले 3 33 येईल तर छेदामध्ये 7 गुणिले 5 35 येईल. बघा 7 गुणिले 5 35 येईल. आणि इकडं पण शेवट बघा आता 11/12 गुणिले 4/7ची गुणाकार व्यस्त 7/4. इथं पण कोणत्या संख्येने भाग जात नाही. 11 गुणिले 7 77 अंशामध्ये राहील आणि 12×4 = 48 हे छेदामध्ये राहील. अशा पद्धतीने आपले हे 4 उदाहरणं झालीत प्रश्न क्रमांक 2 मधली. आता आपण शेवटचा प्रश्न बघू सराव संच 13 मधला. सराव संच 13 मधला शेवटचा प्रश्न आहे स्वच्छ भारत अभियानामध्ये 420 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यांनी सेवाग्राम या गावाचा 42/75 भाग स्वच्छ केला. तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी सेवाग्रामचा किती भाग स्वच्छ केला. सेवाग्राम हे नाव बऱ्यापैकी आपण सर्वांनी ऐकलं असेल की या ठिकाणी महात्मा गांधींचा शेवटचा जो काळ होता साधारणतः 1934 पासूनचा या काळापासून ते या ठिकाणी सेवाग्राम हे ठिकाण वर्धा जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये आहे त्या ठिकाणी ते राहत होते. तर त्या सेवाग्रामचा जो भाग आहे एकूण त्या सेवाग्राम या ठिकाणचा जो एकूण भाग आहे त्यापैकी 42/75 एवढा भाग विद्यार्थ्यांनी स्वच्छ केलेला आहे. परंतु किती विद्यार्थ्यांनी मिळून हा स्वच्छ केलेला आहे 420 विद्यार्थ्यांनी मिळून हा एवढा भाग स्वच्छ केलेला आहे. प्रश्न असा विचारलेला आहे की 420 विद्यार्थ्यांनी मिळून जर एवढा भाग स्वच्छ केला असेल तर एका विद्यार्थ्याने सेवाग्राम या ठिकाणचा किती भाग स्वच्छ केला. आता या ठिकाणी आपण एकमान पद्धत वापरूया. ते एकमान पद्धत काय असते बघा. एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती आहे 420. या 420 विद्यार्थ्यांनी मिळून किती भाग स्वच्छ केलेला आहे 42/75 एवढा भाग स्वच्छ केलेला आहे. बघा ही काय झाली विद्यार्थ्यांची संख्या नंबर ऑफ स्टुडंट समजा आपण म्हणूया आणि दिस इज अ पार्ट ऑफ दॅट सेवाग्राम विलेज. म्हणजे
हा एकूण विद्यार्थ्यांचा सहभाग झाला 420 आणि हा एकूण त्या सेवाग्राम या ठिकाणचा भाग झाला। आता आपल्याला किती विद्यार्थ्याने स्वच्छ केलेला भाग काढायचा आपल्याला? प्रत्येक विद्यार्थी म्हणजे किती विद्यार्थी? एक विद्यार्थी। समजा आपण 420 विद्यार्थ्यांच्या खालोखालच विद्यार्थी संख्या लिहिली, 420 ही विद्यार्थी संख्या एकूण विद्यार्थी संख्या झाली, एका विद्यार्थ्याचा भाग काढायचा आहे, तो किती असेल हे काढायचं आहे। किती म्हणजे किंमत काढायची, म्हणून इथं आपण x मानलं। एवढ्या विद्यार्थ्यांनी एवढा भाग स्वच्छ केला, तर एका विद्यार्थ्याने किती भाग स्वच्छ केला हे असं याची मांडणी झाली। आता अशा वेळेस आपण काय करणार, यांचा आपण तिरकस गुणाकार करणार, म्हणजे या दोघांचा तिरकस गुणाकार हा बरोबर करणार, बरोबर चिन्हाने आपण दाखवणार। म्हणजे या ठिकाणी 420 गुणिले x करणार तिरकस गुणाकार आणि बरोबर चिन्ह देऊन 42/75 गुणिले 1 करणार। बरोबर आहे का? बघा, तिरकस गुणाकार केला, ही मांडणी फक्त समजून घ्या। विद्यार्थी संख्येच्या खाली विद्यार्थी संख्या, भागाच्या खाली भाग मांडले, हा भाग काढायचा माहित नाही म्हणून x मानला, यांचा तिरकस गुणाकार आणि मधोमध कुठलं चिन्ह असेल? बरोबर चिन्ह। आता आपल्याला किंमत कशाची काढायची आहे? x ची। म्हणजे आपण x आहे असं लिहिला, हे बरोबर चिन्ह आहे असं लिहिलं, बरोबर चिन्हाच्या उजवीकडे जे आहे ते आपण आहे असं लिहिलं आणि फक्त आपण काय करायचं बघा, आता हे 420 इथं गुणाकारामध्ये आहे, इकडे गेल्यानंतर ते काय होईल? भागाकारामध्ये जाईल। म्हणजे आपण असं करेल का बघा, भागिले 420 असे येईल, परंतु जर भागिले असेल तर आपण काय ठरवलेलं आहे, त्याचा आपण गुणाकार व्यस्त लिहायचा, म्हणजे 42/75। आता गुणिले 1 नाही लिहिलं तरी चालेल आणि ह्या भागिलेचा आपण काय करणार, गुणिले 1/420। आता या 42 ने 420 ला भाग लावू शकतो, 42 × 42, 42 × 42, 0 म्हणजे 10 उरेल छेदामध्ये, म्हणजे इथं अंशामध्ये 1 राहील, इथं छेदामध्ये 75 गुणिले इथं अंशामध्ये 1 आणि छेदामध्ये 10 उरेल। म्हणजेच याचं उत्तर काढताना आपल्याला काय येईल बघा, अंशामध्ये 1 येईल, 1 गुणिले 1 1 राहील आणि इथं 75 गुणिले 10 म्हणजे 750 उरेल। याचा अर्थ एका विद्यार्थ्याने सेवाग्रामचा किती भाग स्वच्छ केला असेल? 1/750 एवढा भाग एका विद्यार्थ्याने किंवा प्रत्येक विद्यार्थ्याने 1/750 एवढा भाग हा सेवाग्रामचा स्वच्छ केलेला असेल। अशा पद्धतीने या ठिकाणी आपलं प्रकरण क्रमांक 4 की ज्याचं नाव होतं अपूर्णांकावरील क्रिया, हे प्रकरण या ठिकाणी संपतंय। भेटूया पुढील प्रकरणामध्ये। धन्यवाद।